सद्गुरूंकडून दीक्षा मिळणं म्हणजे आपला पुनर्जन्म होणं, या संदर्भातली एक ओवी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे. अध्याय नंबर 13 ओवी नंबर 80. देव म्हणतात, गुरुपासोनी दीक्षा ग्रहण, गुरुपासूनी दीक्षा ग्रहण, ते पुरुषासी नवे जन्म जाण, ते पुरुषासी नवे जन्म जाण, गुरु माय बाप संपूर्ण, गुरु माय बाप संपूर्ण, ते ऐक लक्षण उद्धवा. ते ऐक लक्षण उद्धवा. अर्थ लक्षात घ्या. देव म्हणतात की गुरुपासून दीक्षा प्राप्त करणे हा पुरुषाचा एक नवाच जन्म होय. आणि हे उद्धवा, गुरु पूर्णपणे आई वडील आहेत, मायबाप आहेत, त्याचे लक्षण आता सांगतो. हे उद्धवा, हे तू लक्षात ठेव. अशा प्रकारे देवानी सद्गुरूंचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण समजून घेऊया की गुरु आई वडील जे शरीर आपल्याला प्रदान करतात त्याच्यापेक्षाही महत्त्वाचे कसे. सद्गुरू जेव्हा दीक्षा देतात तेव्हा ते आपल्या अंतःकरणात बीजारोपण करतात एका मंत्राचं, जे भगवंताचं नाम आहे, त्या परब्रह्माचं नाव असतं, त्याचं बीजारोपण आपल्या अंतःकरणामध्ये करतात. जसं पुरुष वीर्याचं बीजारोपण स्त्रीच्या शरीरात करून शरीराची उत्पत्ती होते, तसं सद्गुरू मंत्राचं बीजारोपण आपल्या अंतःकरणात करून भक्तीच्या वृक्षाचं शुभारंभ करत असतात. म्हणजे भक्तीचं झाड त्या ठिकाणी उत्पन्न होतं आणि भगवंताप्रती प्रेम, भक्ती याचा शुभारंभ होतो. जसं लहान बाळ आईच्या पोटात वाढत राहतं आणि तो मोठा शरीराने होत राहतो, तसं योग्य ते आचरण आणि योग्य ते नियमांचं जर पालन केलं तर ते भक्तीचं वृक्ष वटवृक्षामध्ये रूपांतरित होतं. अशा प्रकारे सद्गुरूंनी दिलेला तो एक मंत्र, जे बीज आहे, त्याचं रूपांतर भक्तीच्या वटवृक्षात करून भगवंताशी एकरूप होण्याचं सामर्थ्य त्या एका मंत्रामध्ये सामावलेलं असतं. म्हणून या ठिकाणी जीवाचा उद्धार सद्गुरू करत असतात या दीक्षेच्या माध्यमातून. इकडे आई वडील हे दोन वेगवेगळे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या संयोगाने एक शरीर उत्पन्न होत आहे. ते दोन्हीही वेगवेगळे असल्यामुळे त्याच्यात सख्खेपणा कुठं येईल असं प्रश्न देव इथं विचारत आहे. परंतु सद्गुरू हा शिष्याला आपल्यासारखाच बनवण्याचं सामर्थ्य ठेवतो आणि तो एकापासूनच, सद्गुरूंपासूनच शिष्य घडत असतो. म्हणून आपुल्या सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयाला, असं म्हटलेलं आहे. म्हणून शिष्याला सद्गुरूच बनवण्याचा प्रयत्न करत असतात. तिथे दुजा भाव नाही आहे. इथं आई वडील हे दोन व्यक्तीपासून एक व्यक्ती निर्माण होतो, पण इथं दुजा भाव आहे. तसं दुजा भाव सद्गुरूंपाशी नसतो. आणि शरीर हे एक नश्वर गोष्ट आहे, पण जीव, ह्या जीवाचं मिलन शिवाशी करण्याचं जे काम सद्गुरू करत असतात ते खूप महान कार्य सद्गुरूंच्या या मंत्राच्या द्वारे दीक्षा दिल्याने होत असतं. म्हणून यालासुद्धा जीवाचं पुनर्जन्म, या पुरुषाचं जन्म असं म्हणलेलं आहे. कारण जसं शारीरिक वाढ जन्मानंतर आपली होत असते, तसंच भक्तीचा जन्म जेव्हा आपल्या हृदयामध्ये होतो तेव्हा त्याचंही वाढ ही सद्गुरूंच्या कृपेने होत असते. ही शरीराची वाढ ही नश्वर देहासाठी आहे आणि ती भक्तीचं जे झाड आहे ते मात्र शाश्वत परमेश्वराशी जोडण्याचं काम आपल्याला करत असते. आणि म्हणून सद्गुरूंनी जे दीक्षा दिलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि पुनर्जन्मासारखी ती गोष्ट आहे. जसं इकडे शरीराचा जन्म होतो तसं इकडे भक्तीचा जन्म होतो. शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामींनी सुद्धा एक वाक्य सांगितलेलं आहे, जसं प्रपंच करायला बायको लागते तसं परमार्थ करायला सद्गुरू लागतात. प्रपंचाने संतती उत्पन्न होते आणि परमार्थाने भक्तीचा जन्म होत असतो. म्हणून अशा प्रकारे सद्गुरू हे
आई वडिलांसारखेच आहेत, पण ते आई वडिलांपेक्षाही महत्त्वाचे आहेत. कारण आई वडील फक्त या नश्वर शरीराचं पालनपोषण करतात, परंतु सद्गुरू हे शाश्वत अशा शिवाशी जोडण्याचं काम आपल्याला करत असतात. म्हणून सद्गुरू हे गुरु माता, गुरु पिता, गुरु गणगोत तत्वता असं सुद्धा देवाने सांगितलेलं आहे.